विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पोस्ट ऑफिस बाहेर बाराखडी पुस्तकाचं पार्सल करत आंदोलन करण्यात आलेलं आहे। राहुल नार्वेकरांच्या विरोधात मनसेनं जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। मराठी भाषेचा सन्मान राखण्याचा मनसेनं नार्वेकरांना सल्ला दिलेला आहे। तर मनसे आता राहुल नार्वेकर यांच्या विरोधामध्ये आक्रमक झालेली आहे। बाराखडीचं पुस्तक पार्सल करत हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। राहुल नार्वेकरांविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील झालेली आहे। मराठी भाषेचा सन्मान राखावा असा सल्ला नार्वेकरांना मनसेकडून देण्यात आलेला आहे। तर सोलापूरमधले मनसे कार्यकर्ते राहुल नार्वेकरांविरोधात आक्रमक झालेले आहेत। सोलापूरमधून हे बाराखडीचं पुस्तक नार्वेकरांना पोस्ट करण्यात आलेलं आहे। राहुल नार्वेकर यांच्या विरोधात सोलापुरात महाराष्ट्र नवनिर्मिती मराठी साहित्यिकांच्या इतिहासाचे पुस्तकं त्यांच्या पत्त्यावर पाठवलेले आहेत। तर ह्या पत्त्यावर पाठवलेली नुसतं पुस्तकं नसून ते मराठी भाषेचा इतिहास आहे, मराठी भाषेचा स्वाभिमान आहे व मराठी भाषेचा जाज्वल्याचा अभिमान आहे। आज आम्ही राहुल नार्वेकरांना सांगतो की ताबडतोब मराठी भाषा शिकून घ्या, नाहीतर ती बाराखडी तुमच्या चेहऱ्यावर उठवल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही। काय भावना काय? सातत्याने हे महाराष्ट्रामध्ये हे सरकार, हे गेंदल्याचं कातडी सरकार मराठी भाषेला जे डोचण्याचा प्रयत्न करत आहे। सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी वेळोवेळी मराठी भाषेसंदर्भात साहेबांनी बोललेलं सूचक दिलेलं आहे, तरी देखील जाणून बुजून काल विधानसभेच्या अध्यक्षांनी नार्वेकर यांनी मराठी भाषेचं जे अवमान केलेलं आहे, हे खरोखरच आम्ही त्या संदर्भात अध्यक्षाचा आम्ही निषेध करतो। खरं तर नार्वेकरांनी आज माफी देखील मागितलेली आहे, चुकून हे वक्तव्य झाल्याचं सांगितलेलं आहे। अगोदर चुका करायच्या आणि नंतर माफी मागायची हा प्रकार गैर आहे। सर्वप्रथम मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं राहुल नार्वेकरांचा जाहीर निषेध करतो। आणि आपण जर सातत्यानं पाहत असाल, या भारतीय जनता पक्षाचं सरकार या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आल्यापासून जाणीवपूर्वक मराठी माणसाला डिवचण्याचा, मराठी माणसाचा खच्चीकरण करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे। परंतु मी या निमित्तानं एवढंच सांगू शकतो, जसं तुम्हाला मराठी माणसानं सत्तेवर बसवलं तसंच मराठी माणूस तुम्हाला सत्तेवरनं खाली देखील खेचू शकतो। काय नेमकं हे पार्सल आहे आणि याच्यामध्ये काय तुम्हाला संदेश द्यायचा आहे? काल स्वर्गीय आशा भोसले यांच्या शोक प्रस्ताव मांडताना विधानसभा अध्यक्षांनी जी मराठी भाषेची चिरपाड केली, तर पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेसाठी, महाराष्ट्राच्या मतदारांसाठी लाजिरवाणी गोष्ट होती आणि त्याचा निषेध जेवढा करावा तेवढा कमी आहे। आणि त्याहून मोठी गोष्ट झाली म्हणजे ही घटना असताना विधानसभेमध्ये एकाही आमदारांनी त्याला निषेध नोंदवला नाही, ही तर त्यापण मोठी गोष्ट आहे। ही सर्व गोष्ट पाहता सोलापूर महाराष्ट्र नवनिर्माण सेने सोलापूरच्या वतीनं आम्ही त्यांना बाराखडी पुस्तक, साहित्यिकांची पुस्तक, जेणेकरून महाराष्ट्राचा इतिहास काय हे त्यांना समजावं आणि त्यांचं मराठी शिकता यावं। आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अशी आमची मागणी आहे की पहिला मराठी शिका आणि मगच खुर्चीवर बसा। एकंदरीत पाहतो आपण बाराखडीचं पुस्तक हे आता नार्वेकरांना पाठवण्यात येत आहे। अभिषेक अदेप्पा, झी 24 तास, सोलापूर।